प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यामध्ये अष्टविनायकापैकी 2 गणपतीची जागृत मंदिरं आहेत. एक म्हणजे ओझरचा गणराया आणि एक लेण्याद्रीचा गणराया. दोन्ही ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. लेण्याद्री देवस्थान सध्या वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चेलं जातं. सुरुवातीला चर्चा व्हायची, इथं जे लोक येतात दर्शन घ्यायला त्यांच्याकडनं पाससाठी पैसे घेतले जातात, पास घेऊ नये म्हणून हर्षल जाधव यांनी उपोषण केलेलं होतं. म्हणजे असे विषय ते सामाजिक मांडत असतात. सध्या देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक ग्रामस्थ यांचं एक वेगवेगळ्या मुद्द्यावर नेमका वादावादी सुरू आहे. तो विषय नेमका काय आहे, तो चर्चेने का सुटत नाही? एवढं मोठं महाराष्ट्रात मोठं असलेलं देवस्थान अशा पद्धतीनं चर्चेले जाणं किंवा अशी माहिती लोकांपर्यंत जाणं उचित नाही. काय घडलंय, कुठं बिघडतंय, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. हर्षल भाऊ नमस्कार. नमस्कार. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नेमकं काय होतंय, कशामुळे घडतंय आणि सुरुवात कशी झाली? आम्हाला तुमच्या देवस्थानची बदनामी करायची नाही. जे कोण अध्यक्ष असतील, तुम्ही कोण असाल, सत्य समजून घ्यायचं, एवढाच विषय. सत्य आता सांगायचं म्हणजे कमी शब्दातलं की 1962ला गोळेगाव अस्तित्वात आला आणि 1985च्या दरम्यान गोळेगावकरांनी अष्टविनायक लेण्याद्री देवस्थान ताब्यात घेतलं. त्याच्या आधी देवस्थान हे ब्राह्मण समाजाकडे होतं. ती लोक काही येत नव्हती. पूजा वगैरे आपली आदिवासी समाजाची लोक करायची तिथं. 85ला यांनी ताब्यात घेतलं. त्या लोकांना मारहाण करून वगैरे, आधी ब्राह्मण लोकांना मारहाण करून ते ताब्यात घेतलं. नंतर त्यांचा जो ट्रस्टचा 1955 साली स्थापन झालेली ट्रस्ट होती, तर त्या ट्रस्टचा जो काही नंबर आहे तो गोळेगावकरांनी घेतला, घेऊ द्या. ज्यावेळेस ट्रस्ट स्थापन झालं त्यावेळी गोळेगावकरांनी घेतलं म्हणजे ते तुम्ही पण आले ना, तुम्ही गोळेगावचे म्हणजे आपल्या गावाने गोळेगावकर आणि आपले गाव, म्हणजे थोडक्यात तुम्ही समजून घ्या की म्हणजे आम्ही असं म्हणा ना, आम्ही नाही आम्ही नाही, कारण आम्ही वेगळे झालोय आता त्याच्यातून. वेगळे झाले म्हणजे तुम्ही गोळेगावचे नाही का? गोळेगावचे आहे आम्ही. हे जे 15 ट्रस्टी आहेत विश्वस्त, हे गावाचे द्रोही ठरलेले आहेत. आणि ते कसे, हे पुढे मी सांगतोय. तर प्रकार कसा, इतिहास क्रॉस करू नका, म्हणजे माझी लिंक तुटणार नाही. क्रॉस म्हणजे काय होतं, तुम्ही फार मागे जाऊ नका अशी विनंती आहे. मी सांगतोय ना पुढचा विषय. तर 85ला ट्रस्ट स्थापन झालं आणि त्याच्यानंतर तोपर्यंत गाव एक हाती एक विचाराने चांगले सामुदायिक विवाह सोहळे व्हायचे. माझ्या वडिलांचंही लग्न गोळेगावच्या ग्रामपंचायत आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेवरती झालं. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. जेव्हा हे ट्रस्ट स्थापन झालं तिथून पुढं, म्हणजे ज्यावेळेस हे ट्रस्ट स्थापन झालं त्यावेळेस गावकरी बसले, गावकऱ्यांनीच ट्रस्टी निवडले आणि मग ते ट्रस्ट स्थापन झालं. पण त्यांनी ते ट्रस्ट स्थापन करताना बायलॉज असे बनवले की मरेपर्यंत आम्हीच. आणि त्या ट्रस्टमध्ये एक मुसलमान समाजाचा पण एक व्यक्ती घेतलेला होता. घेऊ द्या, काय अडचण नाही. ट्रस्ट स्थापन झालं. त्याच्यानंतर जी लोकशाही अपेक्षित होती, अष्टविनायक म्हणून एक राज्यात ओळख मिळाली समजा आमच्या गावाला. आमचं गाव हे अष्टविनायक लेण्याद्री अधिक शिवनेरी परिसरातलं गाव. पण गावची जी प्रगती ज्या ताकदीनं व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. मग त्यानंतर समजा पुढं काही, म्हणजे प्रत्येक वेळी सरपंच विरोध करत गेले की हे मरेपर्यंत ट्रस्टी नाही, यातूनही लोकशाहीनं ट्रस्टींची निवड व्हावी अशा पद्धतीनं. म्हणजे 87-88 म्हणतो 40 वर्षापासून गोळे गावातील प्रत्येक नागरिकाची हीच लढाई आहे का हे ट्रस्टी विश्वस्त पदावरती जी लोक जातात ही लोकशाही पद्धतीने जावी, ती लढाई चालू आहे. म्हणजे ज्यावेळेस मलाही निवडून दिलं गावाने त्यावेळेस तो हाच विचार करून दिलं का हा माणूस काहीतरी गोळेगावला न्याय देईल, ह्या हिशोबानेच मला निवडून दिलेलं आहे. आणि मग ह्या हिशोबाने हे काम चालू झालं. आता यातलं 2 गोष्टी, 2001 पासून मी लेण्याद्री देवस्थानचं तिकीट बंद करण्याकरता लढत होतो. ते तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पाहिलंय सगळं. ज्यावेळेस 1996ला तिकीट लागलं त्यावेळी तिथं एक GR चिटकवला होता केंद्र सरकारने. कोणी हरकती मागवल्या त्या तिकीटाला, तिकीट लावण्याला. 1-2 ओळीचा हरकत दिले असते तरी ते तिकीट काय लागत नव्हतं त्यावेळेस. तर त्यावेळेस ह्याच शंकरराव तामान यांनी तिथं ती जागा, आज तिकीट घर आहे, ते जागा, ही जागा आमचीच आहे, तुम्ही तिकीट घर बांधा, अशा हिशोबाने ती जागा दिली. आणि आज 25 रुपये जे तिकीट पडतंय भाविकांना, याला जबाबदार हे ट्रस्टीचे आहेत, म्हणजे शंकरराव तामाने. तुमचा आरोप नाही, हे सत्य आहे. तुम्ही आरोप पण आरोप आहे. नाही, आरोप नाहीच. मी जे बोलणार ते सत्य बोलणार, नुसतं आरोप प्रत्यारोप सत्य आहे असं तुम्ही म्हणता.
अख्ख्या गावाला माहिती आहे. हा, ठीक आहे माहिती ना. घेऊन जा गावात तू कुठं 100%. पण हे तुमचं म्हणणं आहे ना. आमचं म्हणणं नाही, अख्ख्या गावाचं म्हणणं आहे, जे सत्य आहे. खोटं बोलायची काही कारण नाही. जे सत्य आहे तेच मी बोलणार. फक्त आरोप प्रत्यारोप करायला हे काय आपलं विधानसभा लोकसभा नाही. जे आहे ते पब्लिक डोमेन मध्ये अख्ख्या लोकांनाही माहिती आहे. काय जे तिकीट लागलंय हे ट्रस्टींमुळे लागलंय. याचा पुढचा अध्याय हा आहे की ज्यावेळी हे तिकीट लागलं, मी उपोषण करतोय साधारण 2002 पासून मी त्या गोष्टीच्या नादी लागलो. आज तालुक्याला आधार कार्ड दाखवून तालुक्यातील व्यक्तीला दर्शन मोफत मिळतंय. पहिलं तर गोळेगावच्या माणसाला मोफत सोडत नव्हते, आता तालुक्यातल्या लोकांना मिळायला लागले. ते कशामुळे मिळालं, म्हणजे कोणाच्या प्रयत्नामुळे? मीच उपोषण केली ना त्यावेळी. उपोषण केली त्यावेळी तुमच्या उपोषणाचं यश तालुक्यातल्या लोकांना फ्री दर्शन हे ते आपण केलं. पण ते मी म्हणायला कधी मी आलो नाही पुढे किंवा माझा बॅनर करून लावला. जे वास्तविकता स्वीकारलं पाहिजे ना. तर ते आपण केलंय, आपण सेवा केली, देवाच्या चरणी अर्पण केली, तो विषय संपला. मग ह्या पद्धतीनं मी माझा मार्ग चाललेलो होतो. पुढं जो विषय झाला समजा की गावची लढाई गावच्या पद्धतीने चालूच होती माझी, त्याच्यामध्ये मी थोडा साईड ऍक्टरच होतो. मग ज्यावेळी हे ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं त्यावेळी हे सदाशिव शंकर तामाणे आणि शंकर लक्ष्मण तामाणे हे 2 ट्रस्टी आहेत. गावामध्ये डोके कुटुंब आहे, 150 एकर बागायत अख्ख्या कुटुंबाचे मिळून, द्राक्ष बागायतदार आहे, चांगलं नावाजलेलं आहे. त्यांचे सगळे व्यवहार बँकांमध्ये. तर प्रकार असा होतो की यांची एक नीती आहे, ट्रस्टच्या माध्यमातून असो किंवा आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून असो, कसंही पुढच्या माणसाला आपल्या अंडर ठेवायचं, दबाव. म्हणजे ट्रस्टमध्ये सुद्धा प्रत्येक जात त्याची माणसं घेतलीत. समजा हर्षल जाधव विरोध करतो, हर्षल जाधवांच्याच घरातून एक व्यक्ती आहेच आहे सांगायला तू थांब म्हणून. तर असा प्रकार. तर हे डोके कुटुंब कधी यांना आकळत नव्हतं, राजकारणात कधी यांची पाठण जमिनीवरती टेकलेली नव्हती. तर तिथं एक रस्त्याचा वाद होता, त्या वादामध्ये हर्षल जाधवची एंट्री करणार हीच माणसं. आणि मग समजा डोक्या कुटुंबाची एक चूक झाली, त्यांनी मला चुकीचे शब्द वापरले म्हणून मी समजा त्या विषयामध्ये स्वतः उतरलो आणि मग ते निकाल जे झाले ते आपल्या बाजूने झाले, तो इतिहास आहे. मग ह्याच तामाणे कुटुंब हे 2 जण जे आहे, शंकररावने यांनी मला फ्रंटला आणलं. आणल्यानंतर जे वाद झाला तिथं समजा आपण विजयी झालो, ग्रामपंचायतला मला लोकांनी उभं केलं, मी निवडून आलो, त्याच्यानंतर गावचा उपसरपंचही झालो, ह्या सगळ्या गोष्टी. पण ज्यावेळेस निवडून आल्यानंतर सरपंच निवड होती त्यावेळी ह्याच तामाणे कुटुंबानी माझ्याकडे आले, तामाण्यांचा सरपंच करायचा. सर्वसाधारण महिलेला जागा होती आणि आमच्या पॅनेलमध्ये ठाकर समाजाच्या महिला निवडून आलेल्या होत्या, बाकीच्या समाजाचं कोण नव्हतं. मग निर्णय झाले त्यावेळेस यांनी मला अप्रोच केलं, मी नकार दिला. कारण शेवट शब्दाच्या ठिकाणी असतात, डायरेक्ट पॅनेल तोडून काही गोष्टी करता येत नाहीत, त्यामध्ये आपलीच लोक आपल्यापासून दुरावू शकतात. मी त्यांना काही सहकार्य केलं नाही. तेव्हापासून यांनी लगेच माझ्या विरोधात कारवाईला सुरुवात केली. बरं, केल्यानंतर ज्यावेळी समजा हे पावलोपावली ज्यावेळेस गावात एखादं, आजपर्यंत समजा गावात तर तुम्ही गोळेगाव दर्शन सहल काढले, तुमच्या लक्षात येईल जो काही विकास दिसतोय तो आता आम्ही आल्यानंतर झालेला. येऊन मागे काय झालं ते आनंद आहे. समजा विकास काम आलं की यांना दुःख होते. आणि मग हे विकास कामामध्ये किती खेळ खंडोबा उभा करायचा याचं सगळं प्लॅनिंग आखलं जाते. पण ट्रस्टचा आणि गावात येणाऱ्या विकास कामा निधीचा दुरान्वय पण संबंध, ट्रस्टचा विषय ट्रस्ट पुरता. ट्रस्टचा विषय ट्रस्ट अलग आहे, गोळेगाव अलग आहे. हा विषय म्हणजे ग्रामपंचायत अलग आहे, ट्रस्ट 2 वेगवेगळ्या कायद्यांनी अस्तित्वात वेगवेगळ्या संस्था आहेत. त्यांनी जर आपल्याकडे लुडबुड केली नसती तर आपण तिकडे लुडबुड करायला गेलो नसतो. विषय समजून घ्या. ज्यावेळी हे मी पहिल्यापासून सांगतोय, 2 ट्रस्टींचा विषय सांगतोय. शंकर लक्ष्मण तामाणे हे 23 वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत देवस्थान ट्रस्टचे आणि सदाशिव शंकर तामाणे हे ट्रस्टचे अध्यक्ष राहिलेले आहेत. हे 2 ट्रस्टी आहेत, हे समजून घ्या. हे तिथं आहेत ना देवस्थानचे, तुम्ही विश्वस्त आहेत ना, तुम्ही देवस्थानचंच काम करा. तुम्ही ग्रामपंचायतच्या कामकाजामध्ये तुम्ही नाक घुपसायची काही कारण येत नाही. 1 मिनिट थांबवतो. लोकशाही आहे, लोकशाही. तुम्ही ट्रस्टचा कारभार चुकीचं चालत असेल तर लक्ष घातलं पाहिजे. किंवा पंचायतीमध्ये गावासाठी जर तुमच्याकडनं काही कळत न कळत चुकत असेल तर त्यांनी सूचना केल्या पाहिजेत. चूक काय? सूचनांना कुठं आपण नकार दिलाय? आजही आपण सांगतोय, आजही तुम्ही सामान्य गोळेगावातल्या कोणत्याही माणसाला विचारायचं, मी काय म्हणतोय, माझं कुठं चुकत असेल तर मला सांगा, मी त्याच्यात दुरुस्ती करून घेतो. सामान्यातल्या सामान्य माणसाला मी म्हणतोय. मी यांना म्हणणार नाही की हे तो थोरे मोठे येतो, आमचे वडीलधार आहेत, आमच्या डोक्यावरती यांनी आशीर्वाद ठेवायचं यांचं वय. पण हे
थोडक्यात कुस्ती खेळायला येतात. हा म्हणजे प्रश्न हा आहे का त्यांचं माझं कसं उभं राहिलं, गावात कामं मंजूर होऊन आली का त्या कामांमध्ये यांनी हस्तक्षेप करून, समजा एक साधं उदाहरण आहे, 10 लाखाचं काम मेन रस्त्याचं काम होतं, कॉन्क्रीटचा रस्ता, ओल्या कॉन्क्रीटवरती गाड्या घातल्या, प्लॅनिंग सगळे यांचेच. दुसरं 50 लाखाचं मेन रस्त्याचं काम आलं, त्याच्यामध्ये यांचं घर खाली आहे, रस्ता वर आहे. मग आता मी काय केलं होतं नियोजन की इस्टिमेट धरताना 1.5 फुटाने फक्त खाली उतरवला होता रस्ता, आणि यांच्या घरापाशी थोडस टपरा जास्त होता म्हणून तो टपरा साळायचा, म्हणजे ते 2 फूट गेला असत. आधीच 50 लाखाचं जीएसटी कट होऊन 43 लाख आलं होतं, त्यात परत ठेकेदार 27% बिलो गेला, म्हणजे ते काम 31 लाख आलं, आणि 31 लाखात काम दाखवायचे 50 लाखाचं, म्हणजे आधीच त्याचं ठेकेदाराचं म्हणजे ती चूक आहे. म्हणजे ती प्रशासकीय लेवलची आहे, कशी आहे काय, आता ते आमच्या लेवलला काम नव्हतंच. कामाचा जर दर्जा करायचा असेल तर एवढं बिलो जी लोक जातात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण ते जाऊ द्या, जे झालं ते झालं. यांनी रोडच्या दोन्ही बाजूच्या लोकांच्या सह्या घेतल्या आणि काय केलं, हा रस्ता 2 फुटांनी खाली जाऊ द्या. मग 2 फुटांनी समजा एका पॉइंटला झाला 2 फुटांनी, तर तो पुढे जात जात तो 4 फूट खाली झाला लेवल काढता काढता, आणि 4 फूट खाली झाला बैलगाड्याचा घाट. सगळं काम होतं साधारण 400-450 मीटरचं काम होणार होतं, ते काम येऊन ठेपलं फक्त 270 मीटर रस्त्याचं काम झालं. काम कोणाचं आहे, ग्रामपंचायतने आणले. खेळ कोणी उभे करायचे, यांनी करायचे, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला भेट, याला भेट, त्याला भेट, याच्या सह्या घे, त्याच्या सह्या घे. अरे गरज काय तुम्हाला, कामाचा दर्जा उत्तम करण्याकरता तुम्ही माणसं नेमलेली आहेत. बरं मी निवडून आलोय, 5 वर्षामध्ये मी जाणारच आहे, मला नारळ द्या, मी चाललो घरी. आलो तर काम करू द्या ना हो, ते काम नाही करून द्यायचं, वादंग निर्माण करायचे. आता साधं उदाहरण आहे, देवस्थानचा उपाध्यक्ष संजय ढेकणे होते तत्कालीन त्यावेळी, आता अध्यक्ष आहेत. तर त्यांनी गावच्या दशक्रियेमध्ये घेणं देणं शिंतोडे उडवायचं काम केलं, म्हणजे समजा माझ्या उडवायचं काम केलं. हे ट्रस्टच्या उपाध्यक्षाचं काम नव्हतं. त्यावेळेस मी फक्त एक भूमिका एवढी सांगितली, व ह्या संजय ढेकणे यांनी माझी दिलगिरी व्यक्त करा, का चुकून मी अनावधानाने बोललो पाहिजे. कारण दशक्रियेमध्ये बाहेरच्या गावाची लोक ऐकायला असतात ना, नेमकं काय. तर यांनी तिथं केलं, दिलगिरी व्यक्त करा ती केली नाही. नंतर मी भूमिका घेतली व त्या माणसाचा राजीनामा घ्या ट्रस्टमधून, कारण हा माणूस त्रासदायकच आहे. याच्याबद्दल जर तुम्ही गावात जर चौकशी येईल, तुमच्याही लक्षात येईल का थोडीफार टीका टिप्पणी ठीक आहे ना, आपण सोडून द्यायचं ना. नाही, टीका टिप्पणी कोणती, एखाद्याच्या माणसाच्या मृत्यूला कारणीभूत आम्ही, अशी भाषा. असं नाही हो, एक समजून घ्या, थोडीफार किरकोळ टीका टिप्पणी कुणी करतं ते आपणही सहन करतो. मित्रांमध्ये टिंगल्या होतात, त्याचा काही विषय नाही, आपण सोडून द्यायला काय एनी टाइम सगळ्या गोष्टी. बरं चला, तुम्ही ते बोलले त्या शब्दाला, म्हणजे आजचं बोलतो मी याच्या आधी मी यांना बोललो होतो, एक डोबळेचा पेड आणा, एक गुलाबाचं फुल आणा, मला गुलाबाचं फुल द्या, आणि विषय संपला, असं जाहीर करून टाका. वाद नाहीच आहे ना काही. आज कुठं बस समोरासमोर येऊन वाद झालाय, एकमेकांची गचुंडी धरल्यात, एकमेकांना मारहाण झाली, असला काही भाग झालेला नाहीये. वाद आमच्यात काहीच नाही, शून्यवाद आहे. हा जो आहे ना, हा तात्विक आहे सगळा. ह्या ज्या चुका झाल्यात, समजा आता यांनी जी कुस्ती लावून दिली, समजा माझी देवस्थानची, थोडक्यात पुढं हे शंकर लक्ष्मण तामाने यांना जे नवीन ट्रस्टी आता आलेत मागून, यांनी काय केलं, साईडलाईन केलं. यांना कोणी विचारत नव्हतं, ट्रस्टमध्ये काही विषयच नाही. मग यांना परत फ्रंटला यायचं होतं. म्हणजे 4 पदं आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार. या 4 जणांमध्ये हे 4 जण मेन गाव म्हणजे त्या ट्रस्टचा कारभार पाहणारे, याच्यामध्ये यायचं होतं. मी गावचा लोकप्रतिनिधी, मला गावची सेवा करायची, मला काही घेणं आहे का, काहीच नाही. आता ते आमच्या आजोबांचे मित्र आहेत, कोरोनामध्ये ते दारू मिळत नव्हती, त्या विषयावर मला चर्चा नाही करायची. कसं तो अनपार्लमेंटल विषय नाही, ऐका, जे सत्य आहे ते मी बोलतोय. त्यावेळेस ते इथं आले, म्हणले बुवा नाही मिळत, मला पाहिजे. बरं ठीक आहे म्हणलं. मी म्हणलं बुवा तुम्ही आता 2-3 दिवस ठीक आहे झालं. मग त्याच्यानंतर म्हणले आपण असं करू, आपण तसं करू. आता धर्मादाय म्हणजे लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचा एक बायोलॉज आहे, कोणत्याही 2 ट्रस्टींच्या सह्यांनी घटनादुरुस्तीचा ठराव आणला जाऊ शकतो. आता यांचं जे आहे, मरेपर्यंत ट्रस्टी आपल्याला घटनादुरुस्ती करायची. माझे आजोबा आणि शंकरराव या दोघांच्या सह्यांनी आपण घटनादुरुस्तीचा ठराव आणला, प्रस्ताव आणला. तो अर्जही माझ्याकडे आहे, त्या दोघांच्या सह्या आहेत. ते मला बोलले मी आत लढतो, म्हणजे ट्रस्ट मंडळामध्ये, तू बाहेर लढ रस्त्यावरती. म्हणून मी उपोषण करायला, त्या उपोषणाचं तुम्ही केलेलं आहे सगळं.
मी बाहेर उपोषण करायला, ते आतमध्ये लढायला. तुम्हाला उपोषण कर हा. हे सांगायला कोणाचा हात? शंकर लक्ष्मण तामाणे. आणि हे सगळं कारस्थान जे 4 महिने जे चाललं होतं, रोज आमच्या घरी येऊन, जे आता मागच्या मुलाखतींमध्ये मी तो डायरेक्ट सरळ सरळ सांगून टाकले का बुवा 4 महिन्यात माझं एवढं यांनी घेतलेलं आहे आणि ते मला परत मिळावं, एवढाच विषय. व्यक्तिगत व्यवहार म्हणजे घेतलंयच. ठीक आहे, पण दोघात झालेला व्यवहार, दोघात झालेला व्यवहार मग तो झाला ज्यावेळी तुम्हाला साईडलाईन केलंय आणि मग तुम्ही कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून तुमच्या सहकार्यांवरती गोळ्या झाडायच्या माझ्याकरवी, हे समजून घ्या. म्हणजे ही कोणत्या पद्धतीची राजनीती हो. बरं झालं, पहिल्या उपोषणाला निर्णय झाला, माझं उपोषण बेकायदेशीर ठरवलं, मला उचललं, जेलमध्ये टाकलं, जेलमधून उपोषण झालं वगैरे वगैरे जे काय असेल ते. मग तिथं तहसीलदारांच्या मध्यस्थीनं निर्णय झाला की बुवा आपण गाव बैठकीत पुढचे ट्रस्टी निवडणार. मी पण होतोच. हा, ते लेखी वगैरे सगळं दिलं आम्हाला, सगळं झालं ना प्रॉपर. फक्त तो प्रस्ताव, माझं म्हणणं काय होतं तहसीलदार साहेबांना, का हे बदलतात, हा प्रस्ताव आत्ताच्या आत्ता रेडी करा, धर्मादाय आयुक्ताला सादर करा, त्याची मला पोच द्या, तर मी उपोषण सोडतो. तहसीलदार साहेब म्हणले मी तालुक्याचा प्रथम न्यायदंडाधिकारी आहे, माझ्या शब्दाला काही किंमत आहे का नाही, मी जबाबदारी घेतो या ट्रस्टींची. बरं, घेतली जबाबदारी, घेऊ द्या. 15 दिवसात या शंकरराव तामाणेंना पुढच्या टोळीनं समजा पदाचं लालूच दिलं. शंकरराव तामाणे पुढच्या पार्टीत. मग यांनी काय केलं, गाव बैठकीत नवीन विश्वस्तांची नेमणूक होईल, एवढा साधं सरळ घटनादुरुस्ती होती. त्यांनी त्याला पुढं वाक्य जोडलं, काय, गाव बैठकीत विश्वस्तांची नेमणूक होईल, पण गाव बैठकीत एकमत नाही झालं तर पुढचे ट्रस्टी निवडायचा अधिकार कोणाला, विद्यमान ट्रस्ट मंडळाला राहील. म्हणजे परत गावाबरोबर गद्दारी करतोय कोण, ही माणसं. मग तुमचं काय म्हणणं, समजा गावात जर एकमत नाही झालं तर मग ऑप्शन काय? आता मी त्याला एक ऑप्शन दिलेला होता त्यावेळी, की जसं मी निवडून आल्या सगळ्यात पहिलं काम मी हे केलं होतं की प्रभाग सभा सक्षम करणे. प्रभाग सभा कोणत्याही गावात होत नाही, तुम्ही कोणत्याही गावात जाऊन विचारा, पण पंचायत राज अधिनियम मध्ये प्रभाग सभेच्या तरतुदी आहेत. ग्रामसभेच्या आधी प्रभाग सभा घ्यायच्यात, प्रभाग सभेमध्ये त्या स्थानिक वार्डाच्या ज्या समस्या आहेत त्या घ्यायच्यात, त्यावर विचारविनिमय करायचा आहे, लाभार्थी निवडायचे वैयक्तिक लाभाचे, आणि त्यांना सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय ग्रामसभेचं. म्हणून मी काय केलं, प्रत्येक 5 कुटुंबावरती 1 व्यक्ती अशा हिशोबाने प्रभाग सभा डिझाईन केल्या. म्हणजे समजा आमच्या गावात 4 वार्ड आहेत, प्रत्येक वार्डाचे साधारण प्रत्येक 5 कुटुंबावरती 1 हा प्रभाग सभेचा आपण मेन कार्यकर्ता घेतला, ज्यानं ती 5 कुटुंब दत्तक घ्यायची. म्हणजे शासकीय योजना जे काय कागदाचं जे नॉलेज आहे हे सगळं त्या व्यक्तीला येईल, आणि भविष्यात तो ग्रामपंचायतवर आला किंवा गावच्या कारभारात आला तर त्याला ऑन पेपरचं नॉलेज असणार. या हिशोबाने ते प्रशिक्षणाचा एक भाग, आणि त्या हिशोबाने पुढची पिढी म्हणजे गावची कामकाज करणारी अशी निर्माण करण्याकरता आपण ते प्रत्येक 4 वार्डाचे साधारण 50 प्रमाणे असे 200 ते 225 कार्यकर्ते आपण तयार केले, त्यांचे फॉर्म भरले सगळं, आणि ह्या सगळ्याचं मिळून एक ग्रामविकास मंडळ, त्याचा अध्यक्ष राहील, त्याचे संचालक मंडळ राहील, सगळं गावातले यात्रा उत्सव जे काय आहे सगळं हे ग्रामविकास मंडळ पाहिजे. अधिक जे गावचं आपल्याला जो कर गोळा करायचा आहे ग्रामपंचायतला, त्याला मग सहकार्य हे ग्रामविकास मंडळ करील. सगळ्या शासकीय योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवायचं काम हे ग्रामविकास मंडळ करील. आणि ह्या ग्रामविकास मंडळात जी लोक चांगला परफॉर्मन्स देतील, म्हणजे गावच्या प्रगतीकरता चांगला परफॉर्मन्स देतील, त्या लोकांचा आपण रीतसर म्हणजे एक स्कोर कार्ड ठेवणार आहे की ह्या व्यक्तीनं गावाकरता किती वेळ दिला, किती योजना आणल्या, किती लोकांना लाभ पोहोचवला, किती नाही का, त्याचं डेडिकेशन काय आहे समाजाप्रती, हे सगळं पाहिलं जाणार. आणि त्याला अनुसरून आपण ते समजा 25 असतील, 50 जण असतील, हे 50 जण मेन, मग ह्या 50 जणांना काहींना ट्रस्ट मंडळावरती, काहींना ग्रामपंचायतवरती, काहींना यात्रा कमिटीवरती, अशा पद्धतीनं जे समजा आपले 50 लोक जर फुल परफॉर्मन्स करणारे जर असतील तर यांना प्रत्येक जबाबदारीनं वेगवेगळ्या पदावरती बसून गावाचं एकदम प्रॉपर काम आपल्याला उभं करायचं होतं. ते मी निवडून आल्या पहिल्या राऊंड मध्ये मी ते केलं. त्याचं समजा रजिस्ट्रेशन करणे आणि ह्या ग्रामविकास मंडळाचे सभासद मी म्हणतो सगळ्यांना करू आपण, आणि पुढचे जे आहे ट्रस्टी वगैरे निवडायचे परफॉर्मन्स बेस आपल्याला चालायचं होतं. म्हणजे उठायचं सुटायचं कुणी एकंतही समजा उठायचं सुटायचं ग्रामपंचायत मध्ये मला सदस्य व्हायचंय किंवा मला याच्यात जायचं, मला त्याच्यात जायचं, पण प्रॉपर ग्राउंड वरती आपलं काम किती
लोकशाही हे मान्य आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी असली पाहिजे, पण लोकशाहीमध्ये नॉलेज पण पाहिजे. प्रशिक्षणाचाही कुठंतरी आपण आपली सिस्टीम उभी केली पाहिजे ना गावापुरती. ते आपण केली, त्या पद्धतीनं आपण ते नियोजन पण लावलं. गाव बैठकीत एकमत म्हणजे गाव बैठकीत परत परफॉर्मन्स बेसवरतीच येणार होतं ते, किंवा या लोकांनी आजपर्यंत एवढं एवढं केलं, हे योगदान आहे, या लोकांना आपण इथं संधी देऊ, म्हणजे ह्या हिशोबाने आपण सगळं केलं होतं. याच्यात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य यांनी काय केलं की मला लालूच दाखवून ट्रस्टच्या विरोधात उभं केलं स्वतःची किंमत वाढवण्याकरता. ती वाढल्यानंतर मला सोडून दिल्यानंतर त्यांना असं वाटलं हर्षल जाधव गप्प बसल, म्हणजे इथून माग गप्प बसलेली लोक, आणि त्यांना हे माहितच नाही ना गप्प बसणारा प्राणीच नाही. आणि मला सत्य बोलायला काय आज तर काय अडचणच नाही ना, जे आहे ते आहेच. खरं बोलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे यांना खरं बोलता नाही यायचं. ह्या हिशोबाने ही कुस्ती लागलेली आहे कंची देवस्थान ट्रस्ट विरुद्ध समजा गोळेगावातले ग्रामस्थ, किंवा समजा मी लोकप्रतिनिधी आहे गावचा, मी लोकप्रतिनिधी. असं काय वैयक्तिक पार मारामारी झाले असं काय नाही, हे तात्विक विषय आहे. लोकशाही लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट मध्ये यावी, गोळेगावामध्ये परफॉर्मन्स बेस राजकारण व्हावं. उगच हा माझा तो माझा अशा हिशोबाने ते नाहीच पाहिजे. म्हणजे आता ग्रामपंचायतमध्ये ना माझ्या हिशोबाने, म्हणजे मी आज समजा 4 वर्ष होऊन गेली ग्रामपंचायतमध्ये, माझ्या हिशोबाने म्हणणं हे होतं की समजा पुढच्या ग्रामपंचायतला प्रॉपर म्हणजे त्या वार्डाचे सरपंच निवडून आले पाहिजेत, त्या वार्डाचे सदस्य म्हणत नाही मी, सरपंच. आणि ते सरपंच कसे निवडून येतील त्यांचं काम बोललं पाहिजे. मी आता इतकं यांना म्हणजे प्रत्येकाला म्हणजे आपण म्हणतो ना पार तोंडात घास अशा पद्धतीनं भर पावसात डीपीओ चढून नाडे बदलले वगैरे काय सेवा केली माझं मला माहिती आहे सगळा विषय. त्यांनी पण केली असेल ना, कुणी त्यांच्या संदर्भात तुमचा जो आक्षेप असतो आहे ती लोक पण समाजसेवा काय करतात. करतात? काहीच नाही, शून्य भोपळा आहे भोपळा. अहो, मागे ना तुमच्या गावच्या हद्दीमध्ये काही डिप्या बसवल्या, आशाताई बुचके संतोष नाना आलते तेव्हा हे तामाणे विमाने सगळे सोबत होते. हा, ती डीपी कुणी आणली, ठीक आहे, कोणी आणली असेल ना, कुणी उभी केली, काय असेल ते ऐका ना, कुणी उभी केली, त्याचं उद्घाटन कुणी केलं, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी ती डीपी कोणी आणलेली होती. आशाताई बुचके असं म्हणत होते बहुतेक, म्हणजे आशाताईंच्या प्रयत्नात आले. मला त्यात खोलात नाही उतरायचं, पण तिथं ह्या लोकांचा उभा राहण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. विषय समजून घ्या. म्हणजे प्रयत्न कोणी केले आणि त्याचं श्रेय कोणी घेतलं श्रेय थोडक्यात. कोणी घेतलं, मी ते श्रेय घ्यायला पण मी परत आलो नाही, किंवा मी गावच्या ग्रुपवरती सुद्धा बोललो नाही का हे काम कुणी आणलंय कोणी आणलंय. समजा मी पणाचा लावलेच नाही, मी एकही बॅनर लावला नाही 5 वर्षात गावामध्ये सरपंच उपसरपंच म्हणून. काम आणायला मी आता हेच कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम, हे पीडब्ल्यूडी का जाणार म्हणणार कॉन्क्रीट नाही तुम्ही डांबरी करा. आता ऑर्डरच जर कॉन्क्रीटची आली तुम्ही डांबरी कसं करणार? त्यांनी पंचायतीला सांगायचं ना, मग बाबा हे असं काम आले ना आपण जरा बदल करू, सगळ्यांनी विचार विनिमय करून त्यांनी तांत्रिक मार्गाने काय होतं का पाहिजे. ते होत नाही ना, ग्रामपंचायत का नाही यायचं. यांचा रोल काय माहितीये का, ज्याचं काम आहे त्याला जर करून दिलं ना अडचण काहीच येत नाही. यांना लुडबुड करायची प्रत्येक विषयात. आता तुमचं मोठं देवस्थान आहे, समन्वयाने ट्रस्टचा कसा पुढे प्रगती होईल किंवा जास्तीत जास्त भाविक कसे येतील. बाजूला आपण ओझर पाहतो, खूप छान काम चाललेलं आहे. आपल्याकडे नेहमी काही ना काहीतरी विषय नेहमी क्रिएट होतात, ते कधी थांबणार आहे का नाही? थांबणार ना. याला साधं सोपं मी सांगितलेलं आहे. आत्ताचा जो विषय चाललेला आहे गोळेगाव, हा आता थोडस रिवाइज करतो, मागे येतो थोडा. तुम्ही परत म्हणाल मागे गेला. साधारण 28 वर्षापूर्वी बुधा सरपंच म्हणून, उपसरपंच बुधा जी काळे म्हणून असं काहीतरी नाव होतं, त्या व्यक्तींना स्वतंत्र अष्टविनायक लेण्याद्री गावाची मागणी केली होती. आणि मारुती किसन पारधी हे 2 व्यक्ती आहेत, यांनी केली होती. ज्यावेळेस मी इलेक्शनला उभा राहिलो त्यावेळेस मला प्रश्न असा पडला की आपल्याला आदिवासी समाजाची मतं घ्यायची, तर त्यावेळी आपण यांना काय आश्वासन द्यायचं. मी विचार केला, रस्ता, आम्हाला काय रस्त्याची गरज आहे, आम्ही कुठूनही जातो, आमची मुलं शिकली पाहिजे, तुम्हाला काय काळजी, आम्ही आमचं बघू शिकवायची का नाही, पाणी देतो, आमच्या महिला हांडे वाहतीन, तुझ्या पाण्याची गरज नाही वगैरे वगैरे. असं म्हणजे सामान्य आदिवासी ठाकर समाजामध्ये मी बसलो ज्यावेळेस आपल्याला जाहीरनामा बनवायचा होता त्यावेळेस. तर त्यावेळेस ते म्हणले हे तुमचे मुद्दे आमच्याकडे कामच नाही करणार, तुम्हाला मत मागायला हे मुद्दे चालणार नाही. काय बरं म्हणलं, तुम्हीच सांगा काय मुद्दा सांग. ते म्हणले आमची मागणी स्वतंत्र गाव.
म्हणलं ते म्हणजे माझ्याकडून गोळेगावचे 2 भाग. गोळेगावची लोकसंख्या किती आहे? आता 4,800 1,500 आपलं 5,000 पर्यंत पोहोचलेले. मग 2 ग्रामपंचायत जर वेगळे करायचे असेल किंवा तुम्ही जे वेगळं म्हणताय तिथे लोकसंख्या किती लागते? आदिवासी समाज डोंगरी भागामध्ये 300 लागतं. डोंगरी ते आहे सगळं. 1,500 लोकसंख्या आहे मग ठाकरे. अडचण काय मग? ऐका ना, ऐका, सांगतोय मी तुम्हाला किस्सा काय आहे तो. थोडस माग आलोय हे ह्या कारणाकरता की आजच्या स्थितीवरती आपल्याला बोलताय. काय झालं, मला हे बोलले की स्वतंत्र गाव. म्हणलं माझ्याच्यानी होणार नाही, माझा जन्मगाव आहे, माझा स्वाभिमान गोळेगाव आहे, मला जमणार नाही. म्हणलं मग आम्हाला न्याय मिळणार नाही का? म्हणलं न्याय काय पाहिजे तुम्हाला ते सांगा. म्हणले ट्रस्टमध्ये आम्हाला 5 एक तरी ट्रस्टी म्हणून आमची लोक घ्या. कामगार आहेत, कामगारांमध्ये 50% तरी बुवा आदिवासी समाजाची माणसं रोजंदारीच्या माध्यमातून, रोजंदारीतून घ्या किंवा कामगार म्हणून घ्या, कसं घ्यायचं ते घ्या. म्हणलं ठीक आहे, मी प्रयत्न करेल त्या गोष्टीला, पण मी तर शब्द नाही देऊ शकत. म्हणले मग आम्हाला न्याय कोण देणार? म्हटलंय मला कमीत कमी 4 ते 4.5 वर्ष द्या, शेवटच्या 6 महिन्यात मी काय करायचं ते बघन. नाही म्हणले मग स्वतंत्र गावाला तुम्ही 4 वर्षानंतर तुम्ही हात घालणार का? म्हटलं बघू त्यावेळेस किंवा घालू, पण असा विषय झालं. ह्या 5 वर्षात मी या सगळ्या गोष्टींना प्रयत्न केला. तुम्ही उपोषण पाहिली, त्याच्यात आदिवासी समाजाची इतकी लोक असावी ते मी बोललेलो आहे सगळ्या गोष्टी. हे झाल्यानंतर यांनी या 4 वर्षात त्या समाजाला न्याय दिलाच नाही. त्याच्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालखी वाहतूक आहे तिथं पोटा पाण्याचा विषय, पालखी वाहतुकीवाल्यांना काय सांगितलं की तुम्ही पुरातत्व विभागाची लेखी परवानगी आणा तर पालख्यावरती चढवायच्या. डोकी फिरली परत आदिवासी समाजाची. बरं, रोपवेची मागणी, एक एजन्सी आली सर्वेला, याला त्याला जागा दाखवा, कुठून रोपवेचं स्टेशन, खालचं कुठं, वरचं कुठं, काय कुठं, अशा पद्धतीने ते नियोजन चालू झालं. परत डोकी फिरली आदिवासी समाजाची. बैठक बसली त्यांची नेहमीप्रमाणे, पारंपरिक ग्रामसभा असतं बरं का आदिवासी समाजाच्या. त्याच्यात मी उपसरपंच काय संबंध नाही, सरपंच आदिवासी समाजाचा आहे, त्यांना सुद्धा एंट्री नाही, तंटामुक्ती अध्यक्षांना एंट्री नाही. त्यांची जी पारंपरिक लोक असतात, एक म्हणजे सुईन जे बाळणपण करते, ती झाडपाला देणारा जो असतं ते समजा आयुर्वेदिक औषधावाला, पुजारी, गावचा मुखिया पण असतो त्यांच्यात, अशा पद्धतीने 2 एक महिला, अशा हिशोबाने त्यांची पंच कमिटी असती, ती ग्रामसभा घेत. त्या मिटिंग मध्ये निर्णय होत असतात त्यांचे. तर यांनी मला बोलवलं त्या मिटिंगला. म्हणले आमचा निर्णय झालाय का बा आम्हाला स्वतंत्र गाव केल्याशिवाय आम्हाला कोणी न्याय देणार नाही, तुम्हाला जमल का? म्हटलं एक तुम्ही अर्ज करा ग्रामपंचायतला. अर्ज केल्याशिवाय तर पहिलं पाऊल आहे, अर्ज केल्याशिवाय तर कोणती गोष्ट होणार नाही. अर्ज केल्यानंतर मासिक मिटिंग, ग्रामसभेत विषय घेतला, ग्रामसभेला ती मंडळी आली, ग्रामसभेत ठराव झाले, जे काय व्हायचं ती सगळी प्रक्रिया झाली. एकदा नागरिकांनी मागणी केली, ग्रामसभेचे ठराव झाले की त्यावर कारवाई करणं हे कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजे ते विषय चालू होतो थोडक्यात. त्या पद्धतीने तो विषय चालू झाला. मग झाल्यानंतर स्वतंत्र गाव करायचा ह्या हिशोबानं ज्यावेळेस ही पावलं उचलायला लागली त्यावेळेस मी लोकप्रतिनिधी आहे, मला दोन्ही तराजू सारखेच आहेत. आज उपसरपंच लोकप्रतिनिधी आहे गावचा, ठीक आहे, मी काही सरपंच म्हणत नाही. मी कोण आहे असं बाबा? सरपंच कोण आहे मग? सरपंच आदिवासी ठाकर समाजाची महिला. ठीक, ओके. तर मी लोकप्रतिनिधी आहे, मला दोन्ही पारडी समान ठेवली पाहिजेत ह्या हिशोबाने ज्यावेळेस त्यांनी स्वतंत्र गावाचे ठराव घेतले त्यावेळेस मी ट्रस्टींना, गोळेगावातल्या सर्व जनतेला, ठाकर समाज पण गोळेगाव म्हणजे गोळेगावची एकंदरीत आजची जी आहेत सगळ्यांना हात जोडून विनंती ही केली की स्वतंत्र गाव करणं सगळ्या क्रायटेरियांमध्ये बसतंय. म्हणजे लोकसंख्या, हद्दी आणि राहायला मूळ गावठाणापासूनचं अंतर, या 3 गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टी बसतायत. तर आपण याला एक काम करू का, 15 ट्रस्टी आहेत, त्याच्यातला एक ट्रस्टी शेटे कुटुंब, त्यांनी देवस्थानला जागा दिलेली आहे. तर आपण काय करू किंवा शेटे कायमस्वरूपी ठेवायचे जे राहिले 14 जण, त्याच्यातले 7 लेण्याद्रीतल्या आदिवासी समाजाची लोक, 7 बाकी तुम्ही ठरवाल ते. अशा हिशोबाने तडजोड करा. हा कायमस्वरूपीचा तसं बायलॉज करावं लागेल ना? हा, तसं करता येईल ना. कायमस्वरूपीचा करार करा, 2 गावांमधला स्टॅम्प पेपरवरचा, नंतर देवस्थानचा जो बायलॉज आहे तो तसा बनवा. त्या हिशोबाने ते काम करून टाका. ह्या सगळ्या ट्रस्टींना जे आत्ताचे विद्यमान आहेत यांनी सगळ्यांनी राजीनामे द्या आणि गाव ठरवीन ना कोणाला घ्यायचं, काय करायचं ते. हे आजचं म्हणजे चालूचा विषय हा. याच्यामध्ये मुंबई मंडळ आहे, मुंबई मंडळ असं आहे का तिथं कष्ट करतात लोक, निधी गोळा करतात. इकडं मंदिराचा जीर्णोद्धार निघू द्या, यात्रा निघू द्या, काय निघू द्या,
यांनी फक्त इकडून गावकऱ्यांनी आकडा सांगायचा, यांनी तिकडून पैसे पोचवायचे. ते मुंबईकर लोक पण म्हणत होते ज्यावेळेस हर्षल जाधव किंवा आम्ही विरुद्ध ट्रस्ट असे जे काही सामने उभे राहत होते संघर्ष, तर ते मुंबईकर यांना विचारायचे का बुवा काय सिरियस आहे का, बुवा एवढं चाललंय हे योग्य नाही. ते हे त्यांना काय सांगायचे, काय नाही ते त्याच्या मागं कोण आहे कोण नाही, हे नाही ते नाही, हर्षल जाधव टार्गेट पोरग हे ते असे ते तिकडच कळवत होते. मग आता मुंबईकर काय म्हणतात की एक पोरगा ज्याची गावात घरची स्वतःची घराची 4च मतं आहेत, तो माणूस गावात येतो काय, निवडून येतो काय, त्याच्या मागे निम्म्याला जास्त गाव उभा राहतो काय, आणि तो स्वतंत्र गावाची प्रक्रिया चालू करतो काय, हे सगळं स्वप्न होते किंवा बुद्धीच्या पलीकडचा विषय हा. हे कोण म्हणतंय, मुंबईकर. आणि आम्हाला म्हणतात हे गोळेगावचे जे पुढारी आहेत ना आता हे ट्रस्टी वगैरे, यांनी आम्हाला खोटं सांगितलं की बा हर्षल जाधवला गोळेगावात कोण विचारत नाही. अख्खा गोळेगावातले आजही तुम्हाला सांगतो, गोळेगावातील ठाकर समाज तर तो आहेच, पण गोळेगावातील 80% पुढून जनता ही आपल्या मागे उभी. का तर मी न्यायाकरता काम करतोय, मी चुकीचं कोणतंच गोष्ट कोणतं पाऊल उचललं नाही. या मुंबईकर मंडळाने एक पत्र दिलं की बाबा हे शोभत नाही आपल्या गावाला, दोन्ही गावाची म्हणजे समजा मिटिंग लावा, टोटल ग्रामसभा लावा. दोन्ही गावाची का 2 गटाची का विश्वस्त विरुद्ध तुम्ही, असं काहीतरी असेल ना. ग्रामसभा लावा, ग्रामसभा. अच्छा, संपूर्ण गावकऱ्यांची ग्रामसभा लावा. याच्यामध्ये या विश्वस्तांचे राजीनामे घ्या, नवीन विश्वस्तांची नेमणूक करा वगैरे जे काय असेल ते. म्हणजे त्यांनी त्या पत्रावरती लिहिलेलं नाही, ग्रामसभेमध्ये समोर घेऊन चर्चा करून निर्णय करण्यात जो यावा, काही निर्णय होईल तो. असं पत्र त्यांनी दिलं. त्याला अनुसरून आम्ही ठरवलं की बाबा चला ठीक आहे, आपल्याला ग्रामसभा घ्यायची या विषयावर. ठाकर समाज एकवटलेला आहे, त्यांनी जर ठरवलं तर 1000 पण लोक ग्रामसभेला येतील. पण गोळेगावातल्या तरुण मुलांना मी सांगितलं तुम्ही एक काम करा, कमीत कमी 200 लोकांची 200 मुलांची तुमची तयारी ज्यावेळेस होईल त्यावेळेस मला सांगा, त्या क्षणाला मी ग्रामसभा लावतो. ही तयारी करता करता लोकसभेचं इलेक्शन लागलं, त्याच्यानंतर तहसीलदारांना भेटलो, म्हणलं या कारणाला मला ग्रामसभा लावायची. ते म्हणले ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही त्या ग्रामसभा घेऊ नका, नाग आणि तो पिक्चर वेगळा होऊ शकतो, इलेक्शन झाल्यानंतर बघा काय असेल. इलेक्शन झाल्यानंतर मी मुंबईकरांना फोन केला, तुमची तारीख सांगा, त्या हिशोबाने मी ग्रामसभा लावतो. मुलांना म्हणलं तयारी, बरोबर म्हणली तयारी आहे वगैरे वगैरे. असं करत करत मला सकारात्मक प्रतिसाद काय वाटला नाही. जर समजा ग्रामसभा जर लावली असती, ठाकर समाज 1000 लोक आली असती, तर इकडून 100-200 लोक तरी बोलाय नको. ह्या हिशोबाने मी ती ग्रामसभा आजपर्यंत काही लावली नाही. कशा करता, मला सुवर्ण मध्य काढायचंय ह्या विषयाचं, ह्या हिशोबाने मी ती लावली नाही. आजही मी लावू शकतो, लावलं का ठाकर समाज हे कुठून येणार, इकडे काय व्हायचं ते होणार. मग अशा हिशोबाने ती आजपर्यंत आपण लावली नाही. आणि मग हे जे काय समजा गावामध्ये आता चालू आहे की गावात 2 बैठका झाल्या, एक बैठक आमंत्रण हॉटेलला झाली, एक मुक्ताई मंदिराच्या हॉलमध्ये झाली. हे आरोप प्रत्यारोप थांबणार आहेत का नाही? नाही ऐका ना, मी अजून आरोपांवरती मी आलोच नाही, आरोप अजून पुढे आहेत. मी प्रक्रिया सांगतो. 2 बैठका झाल्या. आता मला कळलंय का ती तरुण मुलांनी लावली होती, मी समजत त्यांनीच लावली होती, म्हणजे या ट्रस्टी लोकांनी ती लावली होती पोरांनी. बरं आहे, चांगले स्वागतार्ह पाऊले यांचा समजा, ठीक आहे. त्या बैठकीमध्ये काही आक्षेप घेण्यासारख्या गोष्टी बोलल्या गेल्या. मला मारायची तोडायची भाषा करण्यात आली, मला महिलांमध्ये ढकलण्याची भाषा करण्यात आली, मला विनयभंग किंवा बलात्कार हे असले गुन्हे माझ्यावरती दाखल करण्याची भाषा करण्यात आली. हे सगळं ह्या लोकांना शोभतं का? ज्या गोष्टी तुम्ही ज्या बोलताय व हे आरोप प्रत्यारोप थांबणार आहेत का नाही? पाऊल कधीही माझ्याकडून पहिलं पाऊल उचललेलं मी तर उचललेलं नाही. आजपर्यंतच्या गोळेगावातल्या कोणत्याही नागरिकाला विचारलं की हर्षल जाधव स्वतःहून कोणाबरोबर भांडायला गेलाय का? हे थांबणार कधी? यांनी राजीनामे दिले, सगळा विषय जागच्या जागी थांबून जाईल. आणि मग ज्या गोष्टी आहेत दोन्ही पार्टी समसमान, गोळेगावकर अर्धे, लेण्याद्रीकर अर्धे. तुमचा मुख्य मुद्दा असा आहे की जे विद्यमान कार्यकारिणी आहे त्यांनी राजीनामे द्यावेत, आपण गावची मिटिंग घेऊ, त्या मिटिंग मध्ये ठरवू आणि सिस्टमनी पुढे जाऊ. यांचे राजीनामे सुद्धा तुम्हाला त्या फॉर्मॅट मध्ये घ्यावे लागतील. तुम्ही इथं घेतले ते लगेच मंजूर होत नाही, त्याची हिअरिंग होतं, ते ऍफिडेव्हिट करून द्यावं लागतं, ती प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे. पण गावाच्या समोर बसून सगळं व्हावं. मग आता ट्रस्टी काय म्हणतायत? आता यांनी काय केलं, आता गावच्या बैठकी पुढे बोललेत काही एकादमात सगळ्यांना राजीनामे देता येणार नाही, ते जर दिले तर देवस्थानचं समजा उद्देश फेल झाले म्हणून ते बरखास्त होऊ शकतं मंडळ वगैरे. असं काय नाही, सगळ्या
ओपिनियन घ्यायचं ना एखाद्या वकिलाचं. मग मी तेच सांगतोय ना, असं काहीच नाही. मी वकिलांचे ओपिनियन घेतले, असं काहीच नाही. याच्यात विषय असा आहे का बायलॉज दुरुस्तीचा आहे. बायलॉज दुरुस्त कोण करू शकतं? समजा भारतीय संविधान आपलं हे लोकसभा आहे. लोकसभा संशोधन करतं का नाही संविधानामध्ये? हा, मग तेच लोक करतात ना, खासदार लोक बसलेले. ही पब्लिक ट्रस्ट ऍक्टनी अस्तित्वात आली संस्था आहे. याचा कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? ट्रस्टच्या विश्वस्तांना आहे. हे विश्वस्त हे बदलू शकत नाही, बायलॉज बदलू शकतात. हा फक्त एवढंच, नवीन विश्वस्तांची नेमणूक ही गोळेगावातील ग्रामस्थांच्या, आणि समजा आता स्वतंत्र गावाची मागणी होती, लेण्याद्री व गोळेगाव या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांच्या सर्वसाधारण सभेमध्ये नवीन विश्वस्तांची निवड होईल. पण अजून लेणी गाव तर अस्तित्वात काय आलेलं नाही. नाही, त्याची प्रक्रिया चालू आहे ना. मग ते झाल्यावर होईल. थोडक्यात काय, तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ही कार्यकारिणी नवीन करावी. गाव सांगल ते, उद्या समजा गाव म्हणलं यांनाच ठेवा, तरी तुम्हाला ते मान्य असेल. नाही ना, काय अडचण नाही त्याच्यात, काहीच अडचण नाही. मुद्दा फक्त एवढाच आहे. माझा उद्देश एक आहे, सरळ. तुम्ही ओझरचं मागाशी उदाहरण सांगितलं, ओझरची प्रगती झाली, गोळेगावची झाली नाही. याला कारणच हे एकमेव आहे, गावात कलह निर्माण करणारी ही मोजून 15-20 लोक आहेत. या लोकांनी बाजूला व्हायचे. खूप शिकलेली मुलं आहेत आमच्या गावात, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, सगळ्या प्रकारची माणसं आहेत. ही लोकांनी याच्यात भाग घेतला पाहिजे. घेणार ते, कारण काय झालं, आजपर्यंत या लोकांना कोणी संधी दिली नाही. दिली जरी, समजा आता मला उदाहरण बरं का, मला ग्रामपंचायत व संधी दिली बा लोकांनी, नागरिकांनी. मी सरळ मार्गाने काम करत होतो. 2-3 महिन्यातच माझा मूड झाला, आता राजीनामा, आता नीट घरी निघायचंय, आपलं काम नाही. कारण मी योग ध्यान शिकवणारा माणूस आहे. मला हे राजकारण अजिबात कळत बी नाही. थोडक्यात मी साधा सरळ कळत नाही म्हणजे गावगुंडीचं कळत नाही का? हा, गावगुंडीचं कळत, कंच डावपेच वगैरे आपल्याला जमतीच नाही, कळत पण नाही. हर्षल एवढा सोपा आहे. आज पक्का आहे, तेव्हाच सांगतो मी 4 वर्षापूर्वीचा. आज पक्का आहे. आज सोडत नसतो. मी राजीनामा द्यायच्या मूडमध्ये आलो. राजीनामा द्यायचा तर काय झालं, मी माझ्या गुरूंना फोन केला. म्हणलं, स्वामीजी आहेत माझे गुरु, एक स्वामी वैशंपायन म्हणून, त्यांना फोन केला. म्हणलं, स्वामीजी आपल्याला काय राजनीती काय रास येत नाही, मला राजीनामा द्यायचा आहे, मी उद्या राजीनामा देणार आहे. म्हणले काय झालं? म्हणलं असं असं सगळं राजकारण आहे, आपल्याला पटत नाही, हे छक्के म्हणजे आपल्याला नाहीच येत. ते म्हटले, मग एक तू अध्यात्माचे नियम लावून जर राजकारण खेळायला गेला तर तू कधीच राजकारण करू शकत नाही. हा, म्हणजे समजा अध्यात्माचा नियम आहे, स्वीकार करा, दुसऱ्यांच्या चुकांमागे हेतू शोधू नका. हे नियम लावायला गेलं तर तुम्ही काय नाही, त्याला अलक निरंजन गोड स्माइल करून बाजूला होशाल आणि पुढचा लागल तो कार्यक्रम करेल. मग म्हटलं राजकारणाचा काय नियम आहे? हे म्हटले, जो आडवा येईल ना त्याला तुडवून पुढे जायची तयारी ठेवा. जर तुम्ही ते नाही केलं, बायपास करून जर तुडवून म्हणजे पायदळी असे पडले तर तुडवून, त्याचा अर्थ चुकीचा होईल. अर्थ चुकीचा नाही. ते तुडवून म्हणजे पार मारहाण करून असं नाही होत. जे काय असेल ते खच्चीकरण करून, थोडक्यात जे काय असेल, जर तुम्ही बायपास करून जर पुढे गेले तर हे मागून तुमच्या पाठीत खंजीर खूप असणार. त्यापेक्षा तुम्ही तुमचा नियम बदला. अध्यात्माचे नियम तुमच्या मानसिक स्वास्थ्या करताय, तुमच्या आध्यात्मिक प्रगती करतायत, ते राजकारणा करता नाहीत. राजकारणाचे नियम अलग आहेत. तुम्ही चाणक्यांचं अर्थशास्त्र वाचा आणि जेव्हा केव्हा आठवण येईल किंवा अडचण येईल त्यावेळेस मला फोन करा, मी मार्गदर्शन करतो. मग त्या हिशोबाने मी माझा दृष्टिकोन बदलला. त्या दिवसापासून अजिंक्य कार्यक्रम चालू आहे, त्याच्यात काही विषयच नाही. कुणी येऊ काय नाही, सगळ्यांचं परफेक्ट चालू आहे. तर हा विषय मला आजही मी तुम्हाला सांगतो, मी आज व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण मी सांगितलेलं आहे, तरुणांच्या हातात, योग्य माणसांच्या हातात गाव कारभार द्या, गावची प्रगती. उदाहरण सांगायचं झालं तर ओझरचं, त्या गावाने त्यांची प्रगती साधली. हर्षल वगळून असेल तरी चालेल. हा, मी वगळून असलो तरी मलाही नारळ देवा झाला, अलक निरंजन. अहो, खूप आनंद आहे. कसं आहे, प्रत्येक व्यक्तीला आहे ना एक टास्क देऊन इथं पाठवले देवाने, रोड मॅप दिलेला आहे. मला तो कळलेला आहे माझा काय येतो. हा, मला तो कम्प्लीट करायचा आहे. मला माझ्या मोक्षाच्या मार्गाने मला निघायचं. ह्या विषयांना मला टाइम नाही. हे उगाच फक्त एक रोल मिळतो, एक जबाबदारी मिळते. समजा कुटुंबात एखाद्या जन्माला आलं, त्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या म्हणजे ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणं ते कर्तव्य येतं. तेच हे कर्तव्य आहे. ह्या कर्तव्यातून मला बाजूला व्हायचंय. नंतर समजा मी स्वामी झालो, संन्यासी झालो, आणखीन काय झालो, आणि मग योगी आदित्यनाथ सारखा तुम्ही बोलावला, तो भाग अलग होईल.
पण मला म्हणजे मला ह्याच्यातच खूप मोठा आनंद. हे राजकारण बिचकारण हे विषय नाही, हे माझ्यासाठी खेळ आहे. मी खेळतोय चांगला, प्लेअर चांगला झालोय आता, षटकार प्रत्येक बॉलला मारतोय, हे काय अडचण नाही. आपल्या सोबत होते हर्षल जाधव. मी मागाशी पण म्हणालो, विघ्नर देवस्थान आणि लेण्याद्री देवस्थान ही दोन शक्तीस्थळ आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. हे जुन्नरकरांचं भाग्य आहे. या ठिकाणी राजकारण असू नये. अच्छा, बोलायचं. हा बोलाय. मुद्दा असा आहे, अष्टविनायक लेण्याद्री आहे, आदिवासी ठाकर समाजात 6 वाडे आहेत तिथं. आता यामधल्या मागच्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही काय केलं, प्रत्येक ठाकरवाडीमध्ये पोहोचलो. 72 ठाकरवाड्या आहेत आपल्या तालुक्यात, काही राहिलेत, एक 7-8-10 ठाकरवाड्या राहिले. तर प्रत्येक वाडीत आम्ही लेण्याद्री आदिवासी सेवा संघ या नावाने एक संघटन वैयक्तिक ते चालू केलेले, म्हणजे लेण्याद्रीकरांचं. लेण्याद्रीतून आपल्याला आदिवासी समाजाचं सगळ्यात मोठं कल्याणकारी काम उभं करायचं. म्हणजे ज्यावेळेस समजा CSR फंड वगैरे असतात, त्या हिशोबानं आपण कोट्यावधीचा निधी आणून आदिवासींच्या कल्याणाकरता एक चांगलं मोठं काम उभं करू शकतो. प्रकार असा होतोय, देवस्थानांचा मूळ उद्देश हा होता, आपल्या पूर्वजांनी देवस्थानं ह्या कारणाकरता केली, ईश्वराचं रूप हे निर्गुण निराकार आहे. आणि मग मंदिरं कशा करता बनवली, तर मंदिरं या करता बनवली की धर्माच्या नावाखाली जो काही रेव्हेन्यू जमा करायचा आहे तो गरिबांच्या उत्थानासाठी, प्रगती करता खर्च करायचा, याच्याकरता ती देवस्थानं बनली. पण आजच्या कंडिशनला देवस्थानवरती पॉलिटिकल लोकांचा कब्जा तयार झालेला आहे. मग आपल्याला काय करायचंय की आपल्याला धर्मसत्तेतून राजसत्तेचा माणूस निर्माण करायचा आहे. म्हणजे आज समजा लेण्याद्री देवस्थान ही धर्मसत्ता आहे, हा, या धर्मसत्तेवरती धर्मसत्तेतलाच माणूस बसला पाहिजे. तिथं तो 40 दिवस माझ्याकडे येऊन काय केलं तुम्हाला माहितीये, हे करून राजकारण करणारा माणूस नाही पाहिजे आपल्याला. म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढतोय, लढत राहणार. त्याच्यात काय अपील नाही. पुढे कुणी येऊ, अन्याय संपवणं आणि तिथं चांगल्या माणसाची नेमणूक करून आपला रस्ता परमनंट दृष्टीनं काम चालू करणं, ह्या गोष्टी आहेत. मला काही वैयक्तिक लाभ, लोभ किंवा मला पदाची लालसा किंवा मला हेच पाहिजे असा काही माझा संबंध नाहीये. देवस्थानच्या माध्यमातून आपल्याला धर्मकार्य अत्यंत उत्तम पद्धतीनं आणि मोठं, ज्याचा आदर्श भारत देशातल्या सर्व देवस्थानांनी घ्यावा, अशा पद्धतीचं काम आपल्याला उभं करायचंय. जसं अक्कलकोटचं वगैरे आहे, अशा हिशोबाने ह्या लोकांना आता जाण्याची वेळ आलेली, कारण आउटडेटेड झालेले आहे. हा, कालांतराने माझा मोबाईल Note 8 आहे, म्हातारा झाला हो, याला रिटायर केलंच पाहिजे का नाही आता. S25 वाला. हा, हे करावं लागेल ना. तर मग ह्या गोष्टी त्यांना कळतच नाही ते काय करतात. आणि आताची पिढी इतकी फास्ट फॉरवर्ड झालेली आहे, AI तंत्रज्ञान यायला लागले आता. तर त्या तरुणांना, तुम्हाला व्हिजनवाल्या लोकांना पुढे आणलं पाहिजे, तरच समाजाची प्रगती साधली जाईल. लेण्याद्री अष्टविनायक किंवा अष्टविनायकाच्या नावाखाली लेण्याद्री पासून मोरगाव पर्यंतचे रस्ते होतात, जुन्नर पासून मडपारगाव पर्यंतचे होतात, जुन्नर पासून बनकर फाट्याचे रस्ते होतात. पण लेण्याद्री फाट्यापासून बेळाळी पुलामार्गे जुन्नरचा रस्ता 1 किलोमीटरचा होत नाही. गोळेगावातले एकूण रस्ते समजा 12 किलोमीटर पर्यंतचे रस्ते आहेत गोळेगावात, फक्त गावामध्ये तेही रस्ते होत नाहीत. ते रस्ते अष्टविनायकाच्या आराखड्यामध्ये का घेतले गेले नाही, हे विश्वस्तांचं काम होतं. त्यावेळेस आमदार आपले शरददादा सोनवणे होते, ज्यावेळेस हे मागचे अतुलदादांच्या आधीचे, त्यावेळेस मी शरददादांना विचारलं, म्हटलं दादा एवढं इथपर्यंतचे रस्ते झाले, गोळेगावातले का झाले नाही. ते म्हणले तुमच्या विश्वस्तांनी आम्हाला रस्ते दिलेच नाही, सुचवलेच नाही, त्याच्यामुळे ते राहिले. यावेळेस मी करील, म्हणजे आता करील असं त्यांचं म्हणणं येते. तर अष्टविनायक म्हणून तुम्हाला प्रगती करायची आहे, तुम्हाला मी टोटल आदिवासी समाजाचं किंवा तालुक्याचं कल्याण करण्याची भाषा वापरतोय देवस्थानच्या माध्यमातून. आणि यांच्या साधं एका गावाचा नाही, एका गल्लीचा सुद्धा विकास करता आला नाही त्या मंदिराच्या किंवा त्या ट्रस्टच्या माध्यमातून. म्हणून तुमची ती मेंटली विषय संपलेला आहे. चांगल्या लोकांची तिथं गरज आहे, तिथं मीच पाहिजे असं माझं कधीच म्हणणं नाही. ते पब्लिक ठरविंग काय करायचं ते. आणि चांगल्या लोकांनी पुढे यावं आणि यांनी रिटायर व्हावं. यांचं वय झालेलं आहे, यांचा डीजेवर बसून, डीजेच्या वर बसून, वरती डीजेच्या वर त्यांचा सत्कार बित्कार आणि वर ठेवून त्यांना नाचू आम्ही, काय अडचण नाही. हे आमचे मार्गदर्शक, म्हणजे मार्गदर्शकाची भूमिका यांनी बजवावी. त्यांची मार्गदर्शक आहे. आम्ही त्यांचे 15 जणांचे देवस्थानमध्ये असे लाईनीत फोटो लावू.
त्या हे जिवंत असं मरे शेवटपर्यंत कळण का या 15 जण दीर्घायुष्य लाभो. हा हे ऐतिहासिक माणसं, यांना अमरत्व मरेपर्यंत ट्रस्टी आहेत ना, त्यांना अमर होण्याची इच्छा होती, त्यांना आम्ही अमर करू लागलो. तिथं 15 जणांचे 15 पुतळे करून देऊ, तिथं काय अडचण नाही लेण्याद्रीत. पहिल्या पायरीला लावू असे पुतळे दोन्ही बाजूने असे. हे 15 जण जिवंतपणी लावू, चला आत्ताच लावतो, काय अडचण नाही. आपल्या सोबत होते हर्षल जाधव, अष्टविनायकापैकी प्रसिद्ध असलेलं, त्याचबरोबर दर चतुर्थीला, अंगारकी चतुर्थीला हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत. प्रगती करायची असेल तर एकी महत्वाची आहे, एकी नसेल तर विकास थांबतो. ह्या सगळ्या मंडळींना गणपती बाप्पा सुबुद्धी देईल. यांच्यामध्ये जे काय किरकोळ मतभेद असतील, मनभेद असतील, याला माती मिळेल. हे गणराया, तुला हीच आमची प्रार्थना आहे की हे गाव, हा संपूर्ण समाज किंवा हे सगळे ट्रस्ट, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, तरुण पोरं एक होतील, गावचं एकी राहील, ऐक्य राहील आणि गावचं गाव पण वाढवताना ट्रस्ट सुद्धा एक चांगल्या नावारूपाला डेव्हलपमेंटच्या दिशेने काम करेल, अशीच अपेक्षा. हर्षद भाऊ, तुम्ही जे काही बोललात, तुम्ही तुमची मतं मांडलीत, आम्हाला याच्यामधनं काही ट्रस्टला बदनाम करायचं नाही. ट्रस्टच्या अध्यक्षांनी जर त्यांची काही बाजू मांडली तर ते पण दाखवणार आहे. पण कुठेतरी हे वाद मिटावेत, थांबावत, प्रगतीच्या दिशेने जावं. आपण आध्यात्मिकाचं काम करतो आणि जर वादावादी होत असेल तर ते योग्य नाही. पुन्हा गणरायाला आपली तीच प्रार्थना आहे की हे गणराया या सगळ्यांना सुबुद्धी दे, गाव एक विचारानं चालू दे, ट्रस्ट, ग्रामपंचायत या सगळ्यांच्या माध्यमातून भाविकांचीही चांगली सेवा होऊ दे, अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, लेण्याद्री.